आणि यानंतर तटकरेंची एक प्रतिक्रिया आपण पाहूयात। शरद पवार हे हुकुमशाह आहेत असा उल्लेख सुनील तटकरे यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्यामध्ये करण्यात आलाय। तटकरेंकडून विधानसभा अध्यक्षांना जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय त्यामध्ये शरद पवारांना हुकुमशाह असं म्हणण्यात आलंय। तर राष्ट्रवादी कुणाची याचा युक्तिवाद निवडणूक आयोगामध्ये सुरू असताना अजित पवार गटाच्या वकिलांकडून शरद पवार हे पक्षात हुकुमशाही करायचे असा युक्तिवाद करण्यात आला होता। त्यावेळी अजित पवार गटातील नेत्यांनी या युक्तिवादाला दुजोरा दिला नव्हता आणि माध्यमांमध्ये हे विधान अजित पवार गटातील नेत्यांनी नाकारलं होतं। पण आता मात्र सुनील तटकरेंनी विधानसभा अध्यक्षांना जे उत्तर सादर केलंय त्या प्रतिज्ञापत्रामध्ये शरद पवार हे हुकुमशाह आहेत असा उल्लेख केलाय। सुनील तटकरे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्यामध्ये शरद पवार हे हुकुमशाह आहेत असा उल्लेख केलेला आहे। तुम्हाला योग्य वाटतं का? तुम्हाला असं कुठं दिसतं की मी हुकुमशहासारखं वागलो? आता हे अध्यक्ष आहेत, यांनी सांगावं की त्यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये कुठं माझ्याकडनं त्यांच्यावर सक्ती केली असं करायचं। आम्ही सगळे एका विचाराने अवसाद बसून निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो।